नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण कोतवाल पदभरतीची प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो या ठिकाणी आपण ॲनालिसिस करत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत मित्रांनो आपण 4 जिल्ह्यांचे जे आहे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही गोंदिया जिल्हा आहे यासाठीचा जो कोतवाल पदभरती 2023 चा पेपर झालेला आहे तो या ठिकाणी आपण मित्रांनो ॲनालिसिस करणार आहोत। जर तुम्ही गोंदिया जिल्ह्यामधून असाल किंवा जरी नसाल तरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपला क्वेश्चन पेपर, कारण का यामधले जे काही गोंदिया जिल्हा विशेष जर प्रश्न आपण सोडले तर इतर जे प्रश्न आहेत ते तुमच्या प्रत्येक जिल्ह्यांकरताचे IMP या ठिकाणी प्रश्न आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो, कोणताही प्रश्न यामधला जो आहे तुम्ही मिस करू नका। आणि जे विद्यार्थी आपला जिल्हा विशेषच्या टेस्ट सिरीज संदर्भामध्ये आम्हाला अनेक सारे मेसेज करत होते, तर मित्रांनो जिल्हा विशेषच्या टेस्ट सिरीज बॅचचं रजिस्ट्रेशन जे आहे ते ऑलरेडी सुरू झालेलं आहे। ज्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यानुसार कोतवाल पदभरतीची तयारी करायची असेल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामधून प्रिपरेशन करत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि लगेच आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जिल्ह्यानुसारचे सर्व टेस्ट जे आहे त्या ठिकाणी मिळणारे असतील। तर पाहूया आपण 2023 चा गोंदिया जिल्ह्यासाठीचा हा स्पेशली पेपर। तर पहा प्रश्न काय विचारण्यात आला होता, जो की प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, ग्रामपंचायतीच्या रचनामध्ये जास्तीत जास्त संख्या जे की किती असते, सदस्य संख्या जी आहे ती किती असते असं आहे जे म्हटलेलं आहे। तर किती असते, तर याचं जे उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी बी 17 जे की एवढं असते। तर महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार जे आहे लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीची सदस्य संख्या आहे किमान 7 आणि कमाल जे आहे 17 जे की असू शकते, जे की लोकसंख्येवर ही संपूर्ण काही डिपेंड असते। म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, काय म्हणतो प्रश्न क्रमांक 2, आर्थिक वर्ष किती तारखेत संपतो, जो आर्थिक वर्ष आहे तो किती तारखेत संपतो असा प्रश्न आहे। तर आर्थिक वर्षाचा एक वेगळाच कार्यकाळ असतो मित्रांनो, जे काही आपला नॉर्मली जो कार्यकाळ असतो त्यापेक्षा वेगळा हा याचा असतो। तर कसा असतो पहा, आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल पासून सुरू होते, कधी तर 1 एप्रिल पासून सुरू होते आणि ते संपते 31 मार्चला। 31 मार्च रोजी जे आहे संपते, म्हणून या ठिकाणी 31 मार्च आपल्याला पर्यायामध्ये आहे का, तर पर्याय नंबर अ मध्ये आपल्याला पाहायला मिळते, म्हणजेच पर्याय नंबर आपलं अ या ठिकाणी जे ह्याचं उत्तर होणार असेल। आणि कोतवाल पदभरतीसाठी तुम्हाला सेम अशा स्वरूपाचे एक्झॅक्ट प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुमची तयारी देखील अशा प्रकारची असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न 3 असा आहे, पहा पुढचा काय म्हणतो, महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधित्वासाठी कोणती तरतूद करण्यात आली आहे, तर कोणती तरतूद करण्यात आली आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की 50% राखीव जागा ही जी आहे तरतूद करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र शासनाने 2011 मध्ये कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही महिलांसाठी 50% जागा ज्या आहेत ते राखीव ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो किंवा महानगरपालिका असो, या सर्वांमध्ये 50% जागा ज्या आहेत जे की राखीव ठेवलेल्या आहेत। त्यानंतरचा प्रश्न पुढचा पहा, काय म्हणतो, भारताच्या राज्यघटनेचे समिती अध्यक्ष कोण होते, जे काही घटना समितीचे अध्यक्ष जे की कोण होते असा प्रश्न आहे। तर घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहे घटना समितीचे अध्यक्ष होते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कशाचे होते, जे की मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते। तर बरेच विद्यार्थी यामध्ये बी पर्यायाला स्टिक मार्क करतात, परंतु बी पर्याय याचं उत्तर नाही आहे। तर घटना समितीचे अध्यक्ष जे की राजेंद्र प्रसाद होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहे जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे 5वा, खालीलपैकी कोण जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा मानला जातो, तर कोणाला, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की पंचायत समिती याला जे आहे जो की दुवा मानला जातो। जे त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्थेमध्ये पंचायत समिती ही जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या मधील जे काही कडी किंवा आपण त्याला दुवा जे आहे म्हणून कार्य करतं। पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 6वा प्रश्न असा आहे, ग्रामपंचायतीच्या निवडणुकात काय मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे, खालीलपैकी जो मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की गावातील सर्व 18 वर्षावरील स्त्री पुरुषांना जो की असतो। तर ज्या भारतीय नागरिकाचं वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे आणि ज्याचे नाव संबंधित गावच्या मतदार यादीत आहे त्याला निवडणुकीत मतदानाचा अधिकार जो आहे तो असतो, म्हणून पर्याय नंबर डी या ठिकाणी जे आहे याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण 7वा,
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? तर गोंदिया जिल्ह्याची जी निर्मिती आहे ती कधी झाली असा प्रश्न आहे. तर तुम्हाला जिल्हा विशेषचे प्रश्न हमखास येतात. कमीत कमी 10 प्रश्न जर तुम्हाला जिल्हा विशेषचे जे की विचारले जाणारे असतात, त्यामुळे तुम्हाला जिल्हा विशेष हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि जी आपली जिल्हानिहाय आपण टेस्ट सिरीजची बॅच जी तुमच्यासाठी आपण सुरू केलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला जिल्हा विशेषचे संपूर्ण काही प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर करून देणार आहोत. त्यामुळे लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करा, त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुमचं करून घ्या मित्रांनो. सर्व काही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला लगेच तुमच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला सर्व टेस्ट सिरीज जे आहे ते मिळणारे असते. त्यामुळे वेळ कमी आहे तुमच्याकडे, आतापासून तयारीला लागला तर मित्रांनो चांगली तुमची या ठिकाणी तयारी जी आहे ती होणारी असेल. त्याचं उत्तर काय आहे पहा 7व्याचं 1 मे 1999 तर भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन 1 मे 1999 रोजी जे आहे गोंदिया हा जो जिल्हा आहे तो अस्तित्वात झालेला आहे. परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो गोंदिया जिल्ह्याच्या संदर्भामध्ये की गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोण्या जिल्ह्यातून झाली? तर ते आहे भंडारा जिल्ह्यामधून जे आहे याची निर्मिती झालेली आहे. हे देखील लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 8वा असा होता, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की महात्मा फुले यांनी केलेली आहे. तर कधी केली असा प्रश्न आल्यास ते आहे 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी जे आहे यांनी केलेली आहे. म्हणून पर्याय नंबर ब या ठिकाणी उत्तर जे आहे याचं होणार असेल. त्यानंतरचा 9वा प्रश्न असा आहे, राज्यसभेचे एकाच 3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात? राज्यसभेचे या ठिकाणी विचारलेलं आहे. तर किती वर्षांनी जे आहे जे की ते निवृत्त होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, म्हणजेच काय 2 वर्षांनी जे आहे ते निवृत्त होतात. तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि ते कधीही बरखास्त होत नाही. त्यातील दर 1/3 जे काही सदस्य आहेत दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य जे आहे ते निवडले जातात. पर्याय नंबर याचं सी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न पुढचा असा होता, गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्य कोणते? तर गोंदिया जिल्ह्यातील खालीलपैकी अभयारण्य कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की नागझिरा हे जे आहे थोडक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील अभयारण्य आहे. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये हे प्रसिद्ध आहे जे की नागझिरा वन्यजीव अभयारण्य जे की हे स्थित आहे. तर बाकी तांडोबा, चंद्रपूर, मेळघाट, अमरावती हे अमरावतीमध्ये सगळे काही येतात जे की यामध्ये येत नाहीत. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे पहा, जो की 11वा, गाव नमुना 7/12 मध्ये कुठल्या नोंदी येत नाहीत? खालीलपैकी कोणत्या नोंदी जे की 7/12 मध्ये येत नाहीत यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की यापैकी नाही. तर 7/12 उतार्यात जे आहे जमीनधारकाचं नाव, ज्याला आपण गटाची माहिती म्हणतो, शेतसारा आणि पिकांची नोंद या सर्व बाबी समावेश असतात. त्यामुळे कोणतीही नोंद वगळलेली नाही असा पर्याय म्हणजेच की यापैकी नाही या ठिकाणी योग्य ठरतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा, गोंदिया जिल्ह्याला खालीलपैकी कुठल्या राज्याची सीमा लागून आहे? कोण्या राज्याची सीमा लागून आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर डी, जे की मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे. तर गोंदिया जिल्ह्याच्या उत्तरेला व पूर्वेला मध्य प्रदेश राज्य आहे आणि आग्नेयेला जे आहे छत्तीसगड राज्य सीमा जे की लागून आहे. पण पर्यायामध्ये डी याचं उत्तर आपलं योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे, दुपारच्या झोपण्यानंतरची अल्पशी निद्रा म्हणजे काय? दुपारच्या झोपेला काय म्हटलं जातं? असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. तर या उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की वामकुशी असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न पुढचा असा आहे, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर याचं उत्तर होतं पर्याय नंबर डी, जे की नाव सोनूबाई हाती कतिलाचा वाळा हे जे आहे याचं जे की म्हणीचा अर्थ आहे. किंवा यामध्ये पहा एक मूळ म्हण आहे, म्हणजे की या मूळ म्हणीसारखी एक व्यर्थ जे काही श्रम करणे मात्र यामध्ये आपल्याला जो की लागू पडलेला नाही, परंतु पर्याय नंबर डी याचं जे आहे या ठिकाणी लागू पडतो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, खालीलपैकी कुठला शब्द हे नाम नाही? यापैकी कोणता शब्द नाम नाही? तर पर्याय नंबर बी, जे की चांगला हे जे आहे ते नाम नाही. तर बाकी समीर विशेष नाम आहे, धैर्य व चांगला गुण हे भाववाचक नाम आहे, परंतु चांगला हा एक नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्यामुळे हे विशेषण आहे. पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे पहा, अरे तो 2 गुणांसाठी नापास झाला या उद्गारार्थी वाक्यात कोणती जे काही उत्कंठ भावना जी आहे ती व्यक्त केलेली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, दुःख ही जी आहे ती भावना व्यक्त केलेली आहे. पर्याय नंबर सी उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 2 छोटी वाक्य उभयानवी अव्ययाने जोडलेली नसतात तेव्हा कोणती विरामचिन्हे वापरतात? तर कोणती वापरतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अर्धविराम ही जी आहे ती चिन्ह वापरतात. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा 18वा, चुकीचा समूहदर्शक शब्द निवडा. तर चुकीचा समूहदर्शक शब्द निवडायचा आहे, तर कोणता आहे या ठिकाणी? तर पर्याय नंबर जे की
सी जहाजांचा थव्वा हे जे आहे चुकीचा समूहदर्शक शब्द आहे. तर जहाजांच्या समूहाला काफिला म्हणतात, तर थव्वा हा पक्ष्यांचा किंवा प्राण्यांचा असतो, त्यामुळे हा गट जे आहे थोडक्यामध्ये जे की चुकीचा आहे. तर या लेवलचे सेम तुम्हाला प्रश्न जे आहे कोतवाल पदभरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला विचारली जातात आणि तुम्हाला अशाच प्रश्नांचा जो आहे तो अभ्यास करायचा आहे जर तुम्हाला कोतवाल पदभरतीमध्ये परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, भिन्न उच्चार स्थानामधून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की विजातीय स्वर असं जे आहे ते म्हटलं जातं. तर एकाच उच्चार स्थानातून उच्चारले जाणारे जे स्वर असतात त्याला सजातीय असे म्हटले जातात आणि वेगवेगळ्या उच्चार स्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या जे काही स्वर असतात त्यांना विजातीय स्वर असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर सी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 20वा प्रश्न असा आहे, निरर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरर्थक, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की अर्थपूर्ण असं जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा, खालीलपैकी कोणतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, तू हे जे आहे जे की नाही. कारण का यामध्ये जे इतर पर्याय येतात मी, आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे आहेत, तर तू, तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तर स्वतः हे एक आत्मवाचक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 22वा काय म्हणतो पहा, श्रीकांत क्रिकेट खेळतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा किंवा कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की सकर्मक क्रियापद हे होणार असेल. कारण का वाक्यात खेळणारा कोण आहे? तर श्रीकांत आहे. म्हणजेच काय, श्रीकांत हा काय आहे? तर श्रीकांत हा कर्ता आहे आणि काय खेळतो? तर क्रिकेट. तर या ठिकाणी क्रिकेट हे काय आहे? ते कर्म आहे. तर ज्या क्रियापदाला कर्म असतं त्याला जे आहे काय म्हणतो आपण, जे की सकर्मक क्रियापद असं जे आहे ते म्हणतो, म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 23वा पहा काय म्हणतो, पुढीलपैकी कोणते वाक्य आज्ञार्थी नाही यापैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की सी, तू अभ्यास करशील ना हे जे आहे जे की आज्ञार्थी नाही. तर या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. तर इतर तिन्ही जे या ठिकाणी वाक्यात जे की आज्ञा किंवा विनंती उपदेश दर्शवलेला आहे, म्हणून पर्याय नंबर जे की सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 24वा, जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर काय होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की संबंधी सर्वनाम हे जे आहे ते होणार असेल. पर्याय नंबर सी हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 25वा असा आहे, हरी घरी कोण येऊन गेले या वाक्यातील सर्वनाम ओळखा. तर या वाक्यातील सर्वनाम काय होणार असेल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की कोण हे जे आहे ते होणार असेल. कोण हे या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनाम आहे, म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी सी हे जे आहे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढचा असा आहे पहा 26वा, तलाव या शब्दाला खालीलपैकी कोणते शब्द जे की समानार्थी आहेत तलाव या शब्दाला? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की कासर, तडाग हे जे आहे जे की समानार्थी शब्द या ठिकाणी आहेत, म्हणून पर्याय नंबर ए या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. तर मित्रांनो हे झाले आपल्या आजच्या पार्ट भागामधले टॉप 26 क्वेश्चन जे की 1 पासून ते 26 पर्यंतचे पाहिलेले आहेत. तर मित्रांनो आपल्या याच्या पुढच्या भागामध्ये जे काही आपले या पेपरचे उर्वरित भाग 2चे जे प्रश्न आहेत ते मित्रांनो आपण आपल्या पुढच्या भागामध्ये पाहू. आणि जर तुम्हाला भाग 2चा व्हिडिओ लवकरात लवकर हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कोणत्या विशेष जिल्ह्याच्या बद्दल जर प्रश्नपत्रिका हवी असेल तुम्ही त्याबद्दल देखील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्यावर आपण लवकर जे व्हिडिओ परिपूर्ण प्रयत्न करू. आणि ज्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यानुसार संपूर्ण काही टेस्ट सिरीज पाहिजे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि लगेच तुम्हाला जिल्ह्यानंतरची टेस्ट जे काय मित्रांनो मिळणारी असेल. असा होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि मागील व्हिडिओचे पार्ट देखील पाहून घ्या मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.